2 मार्च 2026 आले आहे होळी। होळी या सणाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी अनेकांच्या घराच्या समोर होलिका दहन केलं जातं। होळीचं पूजन केलं जातं। पूर्णावरणाचा नैवेद्य होळीला दिला जातो। आहो मंडळी, मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे रंगपंचमी। मग रंगपंचमी आहे ती आम्हाला साजरी करायची आहे, पण अनेक शास्त्रांमध्ये किंवा अनेक चंद्रग्रहण आलं आहे आणि या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जर तुम्ही जी रंगपंचमी आहे ती जर साजरी केली तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट दुःख येणार आहेत। असं का मंडळी? या वर्षीचं जे चंद्रग्रहण आहे ते संध्याकाळी आहे, मान्य आहे, पण जे वेदकाळ आहे किंवा जे सुतक आहे हे सकाळी 6:20 सुरुवात होणार आहे। त्यामुळे या वर्षी आपण जे रंगपंचमी आहे ते चुकून खेळू नका, अन्यथा आपल्या आयुष्यामध्ये अनेक दुःख, कष्ट, संकट येणार आहेत। या वर्षीची जी रंगपंचमी आहे ती चुकून साजरी करायची नाही, कारण शास्त्र सांगतं की या वर्षी जे ग्रहण आहे या ग्रहणामध्ये आपण रंगपंचमी न खेळलेलीच बरी। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।